ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आता मला गेलं पाहिजे नाहीतर सरकार जाईल, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलनाची घोषणा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार दिलाय। 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे। आता मी जाईन नाहीतरी सरकार जाईल असा इशारा देत सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असून समाजातील तरुणांचे हाल होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। जरांगे पाटील म्हणतात, मराठा समाजाच्या आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण झालेत। 924 रिही संघर्ष कायम आहे। सरकारकडून समाजाला येड्यात काढण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे आता किती वेळ द्यायचा आणि किती नाही याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे। ते पुढे म्हणतात, महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आव्हान आहे की 29 ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन करायचे आहे। आंदोलन इतक्या ताकदीने उभं करायचंय की मराठा समाजाचे प्रश्न पुन्हा कधीच मागे पडणार नाहीत। जरांगे पाटील यांनी सरकारवर 58 लाखाच्या नोंदीच्या आधारे आरक्षणासाठी पात्र करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र न दिल्याचा आरोप केलाय। राज्यात 58 लाख नोंदी सापडल्या आहेत। त्या आधारे सरकारनं संबंधितांना प्रमाणपत्र द्यावीत अशी मागणी वारंवार झाली आहे, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करते। त्यामुळे 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक ठरणार आहे असं ते म्हणाले। ज्या नागरिकांच्या मराठा समाजाच्या नोंदी उपलब्ध आहेत त्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। तसेच आजपासून आंदोलनाच्या तयारीला लागण्याचे आवाहन करत त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे या ठिकाणी आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।